गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आज मी चिकन फ्राय राईस करणार आहे. तर मी ज्या पद्धतीने चिकन फ्राय राईस करते ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजून एक छोटीशी गोष्ट आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. लग्नाच्या अगोदर ज्या दिवशी रविवार असेल आणि त्या दिवशी मी आणि आई आम्ही दोघी जेव्हा घरी असू, इतर कोणीही नसतं, म्हणजे आम्ही दोघीच फक्त. मग तेव्हा आम्ही काय करायचो, मी जाऊन ना अर्धा किलो चिकन आणायचे खाली जाऊन आणि मस्त आई बासमती राईस स्टीम करून ठेवायची तोपर्यंत आणि छान मस्त आम्ही दोघी चिकन फ्राय राईस करून खायचो. आणि तो जो चिकन फ्राय राईस होता ना, तो आईला एवढा आवडायचा ना वगैरे. आणि मला आई जेव्हा आम्ही दोघी घरी असायचो, मग तेव्हा मंगळवार असो, बुधवार असो किंवा रविवार असो किंवा शुक्रवार असो, तर मग आई मला सांगायची, जा अर्धा किलो चिकन आण, आपण मस्त चिकन फ्राय राईस करू. आणि आईला माझ्या हातचा चिकन फ्राय राईस खूप आवडायचा. तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे जे तांदूळ आहेत हा वाडा कोलम आहे. तर मी आज या वाडा कोलम तांदळापासून मी आज चिकन फ्राय राईस करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चिकन फ्राय राईस करायचं म्हटलं की आपण तिथे बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईस आपण वापरतो. तर इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे. मी ते तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. एक कुकरचा डबा घेतला आहे, त्यामध्ये मी तांदूळ ॲड करून तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी अगदी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये स्टीम करायला ठेवलेलं आहे. इथे मी कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या देणार आहे आणि 2 शिट्ट्यांमध्ये आपल्याला स्टीम राईस करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी चिकन घेतलेलं आहे पाव किलो. तर आपण इथे मी हे जे चिकन आहे, हे चिकन मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे. आणि चिकन घेताना मी त्यांना सांगितलं होतं चिकन शॉपमध्ये की मला मऊ मांस हवा आहे, मला हाडं अजिबात नको. तर त्यानुसार मला पाव किलोमध्ये फक्त 2च हाडं आलेली आहेत. बाकी पूर्णपणे मऊ मांस आलेला आहे, म्हणजे पूर्ण मांडीचा भाग होता. तर इथे तुम्ही बघू शकतात की आपल्याला चिकन मॅगिनेट करून घ्यायचं आहे. त्यानुसार मी इथे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी इथे ऑइल ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे चिकन मॅगिनेट करून घ्यायचं आहे. अजून एक गोष्ट सांगेल की मला आंबटपणा नको आहे, म्हणून मी इथे लिंबाचा रस किंवा दही स्किप केलेलं आहे. तर तुमच्याकडे लिंबू असेल तुम्ही 1 लिंबाचा रस ॲड करू शकतात किंवा दही असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे तुम्ही दही ॲड करून तुम्ही तसंही मॅगिनेट करू शकता. इथे मी दही आणि लिंबाचा रस मी स्किप केलेला आहे. लिंबाचा रस किंवा दही या दोघांपैकी तुम्ही काहीही ॲड करू शकतात. इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 पळी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झालं ना की आपल्याला हा मॅगिनेट केलेलं चिकन आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे जे चिकन आहे ना, हे चिकन मॅगिनेट केल्यानंतर 15 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि 15 मिनटानंतर आपला हा चिकन फ्राय म्हणजे फोडणीला द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, चिकन फ्राय करून झाल्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे. मंद गॅसवरती 15 मिनटं हा चिकन होऊन द्यायचा आहे. या 15 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून हे चिकन वर खाली करायचं आहे, म्हणजे चिकन खाली लागणारही नाही आणि आपण जे मसाले मॅगिनेट केलेले आहेत ते करपणार सुद्धा नाही. म्हणून आपल्याला 5-5 मिनटांनी आपल्याला चिकन वर खाली करून फ्राय करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी कांदा, 1 टोमॅटो आणि आलं लसूण घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. तो टोमॅटो मी इथे फक्त अर्धाच वापरणार आहे, पूर्ण टोमॅटो नाही वापरणार. तर इथे मी लिंबाचा रस आणि दही या दोघांचाही मी वापर केलेला नाही, म्हणून इथे मी अर्धा टोमॅटो वापरणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहेत. 15 मिनटं झालेली आहेत. आपलं जे चिकन आहे ते चिकन छान मस्त शिजलेलं आहे.
15 मिनटं झालेले. तुम्ही बघू शकता अगदी खरपूस मस्त शिजलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. मी झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे आणि चिकन थंड झाल्यानंतर हे चिकन मी एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपलं चिकन छान मस्त तयार झालेलं आहे. आता मी इथे 2 अंडे घेतलेली आहेत. तर आपण काय करणार आहोत, इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. तर आपण इथे ऑमलेट काढून घेणार आहोत. तर मी इथे 2 अंड्यांपासून 2 ऑमलेट काढून घेतलेले आहेत. वरतून असंच आपल्याला चिमूटभर मीठ असं स्प्रिंकल करायचं आहे. आणि हे ऑमलेट तयार झाले ना की मग आपल्याला काय करायचं आहे, स्पूनच्या साहाय्याने किंवा चाकूच्या किंवा नाईफच्या साहाय्याने आपल्याला हे जे ऑमलेट आहे ते बारीक कट करून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही अंड्याची सिंपल अशी तुम्ही भुर्जीसुद्धा करू शकतात. पण मला ऑमलेट काढून तो असा बारीक कट केलेला मला आवडतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही भुर्जी किंवा ऑमलेट कट करून तुम्ही तसंही ॲड करू शकतात. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी अशा पद्धतीने ह्या ऑमलेटसुद्धा मी बारीक कट करून घेतलेले आहेत. इथे आपला स्टीम राईस तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता हा जो स्टीम राईस आहे, हा स्टीम राईस आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. स्टीम राईस मोकळा करून झाला, तुम्ही इथे बघू शकतात. आता आपण हे जे चिकन फ्राय राईस आता करून घेऊया. तर मी ज्या भांड्यामध्ये चिकन फ्राय केलं होतं, मी त्याच भांड्यामध्ये चिकन फ्राय राईस करणार आहे. ऑइल ॲड केलेला आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. 1 ते 2 मिनटं छान मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मसाले घेतलेले आहेत. आता बघा मी कुठले कुठले मसाले घेतलेले आहेत. तर इकडे हा कमी तिखट आगरीशाही मसाला आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, म्हणजे आगरी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी आगरी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट, म्हणजे 1 चमचा कमी तिखट आगरीशाही मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. आणि इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, असं मी हे मसाले घेतलेले आहेत. आता हे जे मसाले आहेत, हे मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्हाला चिकन फ्राय राईस हा शक्यतो व्हाईट कलरचा असतो, तर तुम्हाला हे मसाले नको असे तुम्ही स्किप करू शकतात. याऐवजी तुम्ही आलं लसूण मिरची तुम्ही वापरू शकतात किंवा नाही वापरले तरीही चालेल. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे मी बारीक कट केलेला ऑमलेट, त्यानंतर फ्राय केलेले चिकन आणि टोमॅटो ॲड करून फ्राय करून घेतलेलं आहे. आणि ते फ्राय करून झाल्यानंतर आपण जो स्टीम राईस करून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करूया. इथे आपलं चिकन फ्राय राईस तयार झालेलं आहे. वरतून आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो चिकन फ्राय राईस आहे, अगदी घरच्या घरी जे मसाले उपलब्ध असतात त्या मसाल्यांमध्ये तुम्ही अगदी झणझणीत असं तुम्ही चिकन फ्राय राईस अगदी घरच्या घरी करू शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल की माझ्याकडे जे मसाले आहेत ते मी ॲड केलेले आहेत. सिंपल एक गोष्ट सांगेल, यामध्ये तुम्हाला जर मसाले ॲड करायचे असेल तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता. इथे हा आपण सर्व करून
तर तुम्ही पाहिलं असेल की आपण चिकन फ्राईड राईस करून घेतलेलं आहे आणि एकच सांगेल की जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन फ्राईड राईस केलं तर आपण बाहेर जे चिकन फ्राईड राईस खातो ते तुम्ही विसरून जाल आणि हे जे चिकन फ्राईड राईस आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. आता एवढंच सांगेल की इथे मी जो तांदूळ वापरलेला आहे अगदी घरगुती वाडा कोलम वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईस तुम्ही वापरू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जो चिकन आहे चिकनमध्ये छान मस्त असा फ्लेवर आहे, मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर आहे आणि हा चिकन फ्राय राईस चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला अगदी झणझणीत मला आणि माझ्या आईला आम्हा दोघींना असा झणझणीत असा चिकन फ्राय राईस खूप आवडतो. तर मी झणझणीत असा चिकन फ्राय राईस मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. तर तुम्हाला असं मसाले नको असते तुम्ही मसाले स्किप करून तुम्ही ते आलं लसूण मिरची पेस्ट तुम्ही वापरू शकतात किंवा काही इतर जे सॉसेस असतात तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात. म्हणजे चायनीज पद्धतीने जे करतात तुम्ही तसंही करू शकतात. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. हा जो चिकन फ्राईड राईस आहे तो चवीला एक नंबराने भन्नाट असा लागतो. बाहेर जो चिकन फ्राईड राईस भेटतो तो तुम्ही विसरून जाल. एवढंच सांगेल, नक्की ट्राय करून पहा. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय, गुड नाईट.